काही आपण गोट्यात आलो मित्रांनो, कारण की शाईननी काल रात्री गवन थोडीशी मोडली आहे. तर आपण आता याला वेल्डिंग करूया. तर जाऊ आधी खोलून घेऊ, मग तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला. हा पाय पण थोडा ढिल्ला आहे. यो पाय तर शाईनने डायरेक्ट तोडला आहे. कसा तोडला आता काही समजा ना, पाहू. त्याच्यानंतर हे 2 पाय वेल्डिंग करायला लागेल माझ्या अंदाजानुसार. हां असे हा पूर्ण साठा आपणच बनवले 6 महिन्यापूर्वी. मला मशीन दाखवतो, आमचं वेल्डिंग मशीन भरपूर पहिल्यापासून आहे. हे मशीन आहे आपलं वेल्डिंग मशीन, भरपूर जुनं आहे, घरचंच मशीन आहे ते. त्याच्यावरच आपण वेल्डिंग करणार आहे. ही गन आहे, हा चष्मा, हे रॉड, हातुडी आणि तिथं पक्कड आहे. पाहू आपण आता. लाईट गेलेली या ठिकाणी. लाईट आल्यानंतर आपण सुरू करूया वेल्डिंग काम. या ठिकाणी लाईट आली, बाप्पांना अर्थिंग दिलेली आहे. तोवर बाप्पा वेल्डिंग करीत आहे, तोवर आपल्याला एक काम आलेलं आहे. आता योगच करायचं आहे आणि तो सपोर्टला लावायचा. भरपूर मेहनत केल्यानंतर आपण हा तुकडा सहज केला आहे. आता या ठिकाणी पूर्ण वेल्डिंग झाली आपली. आता तर आपण आता गोट्यात लावून पाहू बसती का नाही. काय अडचण आली तर परत हे करूया. चला. तिकडं खेटून गेले अरे. फायनली मित्रांनो आपण हे लावलेलं आहे, तुम्ही पाहू शकतात. चारा टाकून आपण शाळेंची उंची पण घेतली, त्यांची मानेल जास्त हे नाही म्हणून. तर पूर्ण मापात झालं आहे बीट एकदम पूर्ण. आणि इथं आदेशी जुगाड केला आहे, कारण की गॅप जास्त होता म्हणून. चला भेटू पुढच्या ब्लॉकला मित्रांनो.